हिंगोलीमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। 3.5 रिश्टर स्केलवर भूकंप झाल्याची नोंद भूमापक केंद्रावर झालेली आहे। वसमत, औंढा आणि हिंगोली शहरामध्ये सुद्धा भूकंपाचा जोरदार धक्का बसलेला आहे। नागरिक त्याच्यामुळे पुन्हा एकदा भयभीत झालेत। आता 11:26 हा भूकंपाचा हादरा हिंगोलीमध्ये बसलाय। माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी संदीप नागरे यांच्याकडून। संदीप, हिंगोलीमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का बसलाय, काय माहिती आहे? आपण जर पाहिलं तर मराठवाड्यातील 3 जिल्हे 2 दिवसापूर्वी भूकंपानं हादरलेले होते आणि आज सकाळी पुन्हा एकदा 11:26 3.5 रिश्टर स्केलचा धक्का बसलेला आहे, ज्याची भूमापक केंद्रावरती नोंद झालेली आहे। आणि या भूकंपाचा केंद्रबिंदू देखील शिरळी आणि पांगरा शिवारामध्ये आहे। एका पहाडावरती शिरळीच्या शिवारामध्ये या भूकंपाचं केंद्रबिंदू आहे आणि या भूकंपाच्या धक्क्यामुळे नागरिक असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, हे पुन्हा एकदा हादरलेले आहेत आणि नागरिकांनी आता आसरा घेण्यासाठी थेट घराच्या बाहेर धाव घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। संदीप, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर मागच्या काही दिवसांपासून मराठवाड्यामध्ये भूकंपाचे धक्के बसतायत। आज पुन्हा एकदा हिंगोली भूकंपानं हादरलाय। तर हिंगोलीमध्ये 11:26 3.5 रिश्टर स्केलचा भूकंप झालाय। त्याच्यामुळे नागरिकांमध्ये भयभीत झालेत नागरिक। मागच्या 2 दिवसापूर्वीच बीड, लातूर इथे भूकंपाचे धक्के बसले होते आणि आज हिंगोलीमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। मागच्या वर्षभरामध्ये 7 धक्के भूकंपाचे हिंगोलीला बसलेले आहेत। आज सुद्धा 11:30 वाजण्याच्या सुमारास 3.5 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला। हिंगोली, वसमत आणि औंढ्यामध्ये हे भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। तुम्ही दृश्य बघू शकता, घराला भेगा पडलेल्या आहेत। त्याच्यामुळे हिंगोली पुन्हा एकदा भूकंपानं हादरलेलं आहे। पूर्वीच बीड आणि लातूर इथं सुद्धा भूकंपाचे धक्के जाणवले होते। त्याच्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। प्रशासन सध्या काय खबरदारी घेत आहे आणि